तर नमस्कार बहिणींनो, माझ्या जुगाड्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत। तर आज मी तुमच्यासाठी इतका भारी व्हिडिओ घेऊन आलेले ना, कारण की तुम्हाला आता माहितीच आहे सगळ्या बहिणींची आता केस गळती लय जास्त प्रमाणात सुरू झालेली आहे। केस गळती म्हणजे ना असं जसं काही पाण्याचा धबधबा घरातनं वाहतोय असे केस गळतीचे धबधबे घरातनं व्हायला लागले प्रत्येकाच्या। मग ते लहान मुलं असो, मोठे मुलं असो, किंवा बायका असो, किंवा पुरुष असो, केस गळतीचे प्रमाणाच्या बाहेरच घरात प्रमाण आपल्या वाढलेलं आहे। मी तर आता सांगितलं तुम्हाला की जसं पाण्याचा धबधबा वाहतो तसं आता केसाचे धबधबे घरातनं व्हायला बाहेर चालू झालेत। इतकेच केस आता गळायला लागतात, लहानांचे मोठ्याचे सगळ्याचेच केस गळतात। तर बरेच महिलांना असं वाटत असतं की आपले बी केस दाट अजून काय भोर असावेत। तर मी तुमच्यासाठी घरगुती असा रामबाण उपाय घेऊन आलेले ना की तुमचे केस पण गळणार नाहीत, आणि तुम्ही जर मेहंदी लावत असाल ना सारखं सारखं तर मेहंदी लावायची पण गरज पडणार नाही, कारण की केसाला एक काळ्या कलरची शाईन पण येणार आहे आणि केस पण वाढतील। तुमचे जे केस गळती तुम्हाला सुरू आहे सध्या ती केस गळती सुद्धा लगेच बंद होणार आहे। तर मी तसं तुमच्यासाठी याच व्हिडिओ घेऊन आलेले, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की जे मी बनवणार आहे ते तुम्हाला कसं लावायचे, किती दिवस लावायचे, डोक्याला काय करायचं ते सगळं मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवट सांगणार आहे। त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा तर व्हिडिओ संपूर्ण बघावा लागणार आहे, आणि त्यासाठी आता मी व्हिडिओला सुरुवात करते। तर काय काय सामान घेतलंय आपल्याला, कसा व्हिडिओ बनवायचा आहे, काय सामानापासून काय साहित्य बनवायचं हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला आपण करू आपल्या व्हिडिओला सुरुवात। तर चला आपल्याला तर सगळ्यात पहिल्यांदा गॅस पेटवून घ्यायचा आहे। इथं मी पातेलं ठेवलं एक बारकं। तर एक फुलपात्रा घ्या किंवा एक कप घ्या किंवा एक वाटी घ्या प्रमाण धरायला तुम्हाला। तर इथं मी एक फुलपात्रा घेतलाय। तर हा एक कप ह्याच्यात वतते मी, त्याच्यानंतर फक्त अर्धा वाटायचा आहे, असा 1.5 कप पाणी वतलंय मी ह्याच्यात। आपल्या 1.5 कप पाणी वतायचं ह्याच्यात। आता पाण्याला जरा उकळी फुटू द्यायची, त्यासाठी मी गॅस फास्ट करून घेतलाय। तर आपलं पाणी गरम झालंय तुम्ही बघू शकताय। तर आता मी अगोदर तर गॅस बारीक करते, आणि गॅस बारीक केल्यानंतर आहे ना मी 1.5 फुलपात्रा पाणी घेतलं, म्हणजे 1.5 कप पाणी घेतलं ना तर 2 चमचे आपल्या चहापत्ती घ्यायची, 2 चमचे चहापत्ती ह्याच्यात टाकायची। त्यानंतर आहे ना आपल्याला 1 चमचा तांदूळ घ्यायचे, 1 चमचा तांदूळ टाकायचा आपल्याला। 2 चमचे चहापत्ती टाकली, 1 चमचा तांदूळ टाकले, आणि 1 चमचा मेथी दाणे टाकलेत। तर आपल्याला 1 चमचा मेथी दाणे ह्यात टाकून घ्यायचेत। त्यानंतर आता आपल्याला एक शॅम्पूची पुडी घ्यायची, कोणची बी शॅम्पू असू द्या, एक शॅम्पूची पुडी घ्या। गॅस आपल्याला बारीक ठेवायचा आहे, फास्ट करायचं नाही लगेच। एक शॅम्पूची पुडी आपण ह्यात टाकली। आता ह्याला थोडीशी उकळी फुटू द्यायची आपल्याला। त्यानंतर अजून एक सामान आहे ते आपल्याला टाकायची, एक वस्तू टाकायची, पण ह्याला चांगली उकळी फुटू द्यायची, ह्याचे सगळं मिश्रण त्यात मिक्स होऊ द्यायचं। त्यानंतर आपल्याला जी एक वस्तू राहिली ती आपल्याला ह्याच्यात टाकून घ्यायची। आता चहा उकळायला लागलाय बघा, त्यात आपण फक्त मेथी दाणे ते टाकलेत, शॅम्पू टाकले म्हणून पिऊ शकत नाही, पण चहापत्ती टाकल्यामुळं का चहा पितो ना आपण तसा कलर आलेला आहे त्याला। आणि दुधाचा चहा असल्याने बघा फेस पण वरती यायला लागलाय, पण आपला हा चहा नाहीये आणि प्यायचा पण नाही आपल्याला। तर बघू शकता तुम्ही एकदम प्युअर दुधाचा चहा केल्याने वाटायला लागले। त्याला चांगली उकळी फुटली, किती छान उकळायला लागले पाणी, आणि पाणी जसं उकळलं ना त्यात सगळे कलर मिक्स व्हायला लागलेत। मेथी दाण्याचे आणि जे आपण चहापत्ती टाकले त्याचा एक कलर होऊन एकदम कॉफी आणि एकदम डार्क कलर झालाय तयार त्याचा। आता आपल्याला आहे ना इथं मी छोटासा कांदा कापून घेतलाय, कारण की आहे ना 1.5 फुलपात्र्याचं आपल्याला आपण मिश्रण 1.5 फुलपात्रा टाकलाय त्याच्यात, पण आपल्याला 1च फुलपात्रा पाणी ठेवायचं, त्यामुळे छोटासा एक कांदा कापून घेतलाय इथं मी, तो आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे। आता गॅस थोडासा फास्ट करते, त्यानंतर आपल्याला कमी करायचा गॅस, जरा उतू जाऊ द्यायचं। असं उतू आल्याने वरती झालं ना त्यानंतर आपल्याला गॅस बारीक करून घ्यायचा आहे। आता चाललाय उतू आल्याने वाटायला लागले आपल्याला सगळं सामान ते। तर आता आपल्याला गॅस करायचा आहे बारीक। तर हे फास्ट गॅसवर सामान उकळू द्यायचं नाही बरं का, कारण की त्यात शॅम्पू असल्यामुळे ना हे सामान सगळं उतू जाणार।
आणि बारीक गॅसवर ठेवायचंय जोपर्यंत मेथी दाण्याचे, चहापत्तीचे आणि आपण तांदूळ जे टाकले ते 1 चमचा तांदूळ टाकले तर चमचे जे सगळं सामान टाकलं ना ते सगळ्या सामानाचा अंश चांगला ह्याच्यात उतरूस तर आहे ना आपल्याला चांगलं असंच उकळू द्यायचे 5 ते 10 मिनिटं चांगलं खळखळ उकळून घ्यायचं. आपण 1.5 फुलपात्रा पाणी टाकलं तर आपल्याला फक्त 1च फुलपात्रा पाणी करायचंय. आता आपण अंदाज बघायचा आपण जर 1 ग्लास पाणी करत असलो तर आपल्याला 1.5 ग्लास टाकायचे आणि त्याचं सगळं उकळून सगळा अंश त्यात उतरूस तर ठेवायचं आणि त्या फक्त 1च ग्लास पाणी करून घ्यायचंय. आणि 1.5 कप टाकला आपण तरी पण आपण अर्धा कप आहे ना तर आपल्याला सगळं सामान मिक्स होण्यापुरता आटू द्यायचं आणि फक्त 1च कप किंवा 1च ग्लास किंवा 1च वाटे आपल्याला त्याचं पाणी ठेवायचंय. बाकीचं 1.5 कप आपण घेतलेलं आणि ते अर्धा कप मायनस करून टाकायचं कारण की उकळू द्यायचं त्याला चांगलं. इतके उशीर उकळू द्यायचं की अर्धा कप पाणी त्यात आटलंच पाहिजे आणि अर्धा कप पाणी आटल्याशिवाय ना सगळे अंश त्यात उतरले हे आपल्याला कळणार नाही. त्यामुळे आपल्याला चांगलं खळखळ लय उशीर उकळू द्यायचं. जवळ तो अर्धा कप सगळं आटून जात नाही ना ह्याच्यात तोपर्यंत आपल्याला हे असंच उकळून घ्यायचं हे सगळं सामान. मग सगळा अंश त्यात उतरतोय. तर हे असंच उकळू द्या 10 ते 15 मिनिटं. आणि 10 ते 15 मिनिटं उकळायच्या नंतर काय करायचं मी तुम्हाला सांगते. त्यासाठी आपल्याला पूर्ण व्हिडिओ बघावा लागणार आहे कारण की लगेच तुम्ही घेता उतरून ठेवता काहीतरी करतात तसं काही करायचं नाही. आपल्याला पूर्ण प्रोसेस बघावंच लागेल. तुम्ही सगळी प्रोसेस बघितली तर तुम्हाला कळणार आहे की तुमचे ही केस कसे काय आहे आणि एकदम दाट आणि जे केस गळती ती बंद होणार आहे आणि आपले नवीन केस उगवायला पण सुरुवात होणार आहे. त्यासाठी आपल्याला हा आता मिश्रण तयार केलेलं आहे. तर हे मिश्रण आपल्याला कसं लावायचं काय मी तुम्हाला सांगते. तर बघा आपलं मिश्रण सगळं असं चांगलं उकळलंय. तर आता आपल्याला गॅस करायचा आहे बंद आणि हे मिश्रण आहे ना एका वाटीत आपल्याला काढून घ्यायचंय. ते बी असं डायरेक्ट काढून घेऊ नका. आपली चहा गाळणीने चाळून घ्यायचंय. चहा चाळून घेतात ना तुम्ही चहापत्ती ते सगळं सामान चाळून घेत असताना आपण बघा 1.5 फुलपात्र पाणी टाकलंय त्याचं फक्त 1 फुलपात्र पाणी झालंय आणि हे सगळं सामान ह्याच्यात शिल्लक राहिले. तर या सामानाचं आपल्याला काय करायचं नाही हे सामान ठेवायचं साईडला. आणि हे पाणी बघा तयार झालंय. तर हे कसं वापरायचं मी तुम्हाला सांगते. ह्याला अगोदर 5 ते 10 मिनिटाला जरा गार होऊ द्या. तर आपण हा शॅम्पू जो तयार केलेला होता ना तर तयार करून झालेला आहे एकदम गार पण झालेला आहे. बघा सगळं मिश्रण आपण हे टाकलेलं शॅम्पूची पुडी पण टाकलेली आणि हे मिश्रण गरम होतं त्यामुळे आपण गाळून गार करायला ठेवलेलं. आता हे गार झाले तर तुम्हाला मी सांगितलेलं की हे कसं वापरायचंय. हे जे आपण शॅम्पूचं पाणी तयार केलंय ना हे पाणी आपल्या डोक्याला कसं वापरायचंय किती वेळ वापरायचंय आणि आठवड्यातनं किती दिवस वापरायचंय कसं लावायचंय ते सगळं व्हिडिओच्या शेवट सांगते मी तुम्हाला म्हणलेलं. तर आता मी तुम्हाला सांगते की हे जे पाणी आहे ना हे आपल्याला आठवड्यातनं 3 दिवस लावायचं. आठवड्यातनं 3 दिवस हे आपल्याला पाणी लावायचं आपल्या डोक्याला. आणि लावताना काय करायचंय आपल्या हातावर घ्यायचं हे पाणी हातावर थोडंसं घ्यायचं आणि मालिश करायची. नुसतं लावून सगळ्या डोक्याला सोडायचं नाही. हे जे 10 ते 15 मिनिटं मालिश करून घ्या कुणाकडनं पण. घरात जे आपले व्यक्ती असतील ना त्यांना सांगायचं ह्या पाण्याने व्यवस्थित माझी मालिश करून दे आणि ह्या पाण्याने ना आपली 10 ते 15 मिनिटं मालिश करून घ्यायचं. तर मी 1.5 कप पाणी घेतलेलं तुम्हाला सांगितलेलं आणि त्याचं आपल्या सगळं मिश्रण त्यात मिक्स होऊस तर आपल्याला 1 पाणी आपण कप करून घेतले. तर एक कप पाणी ना हे आपल्या सगळ्या डोक्याला पुरेसं होतंय. तर तुम्ही बघू शकता एवढं पाणी ना तर हे 1 कप पाणी तर हे ना सगळ्या डोक्याला उरून राहतंय वाटलंच तर शिल्लक राहतंय ह्यातनं पूर्ण उरतंय आपल्याला हे पाणी. तर त्यामुळे काय करायचं आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा हे पाणी घ्यायचं हातावर आणि मालिश करायची. 10 ते 15 मिनिटं चांगली अशी मालिश करायची. जे आपण तेल मालिश करतात ना सेम त्या टाईपने करायची. तेल मालिशवाने हे पाणी सगळं डोक्यावर टाकून आपल्या मालिश करून घ्यायची. आणि 10 ते 15 मिनिटं मालिश केल्याच्या नंतर सगळे हे केस मालिश करून हे गुंडून इथं क्लिप लावून ठेवायचा. आणि मग बाकी काय आपले काम असतील ते करायचे. तोपर्यंत अर्धा तास तसंच क्लिप डोक्याला लावून ठेवायचा. हे जर मिश्रण डोक्याला लावलं ना तर अर्धा तास आपल्याला तसंच डोकं ठेवायचं. लगेच धुवायचं नाही. तुम्ही 5 किंवा 10 मिनिटं लावता आणि लगेच मग धुवून टाकता तसं काय करू नका. किंवा तुम्हाला जॉबला जायचं असेल ज्या दिवशी तुम्हाला सुट्टी असते ना त्या दिवस हा उपाय तुम्ही करा. तुमचे केस गळती थांबतील तर त्या दिवशी ज्या दिवशी तुम्हाला सुट्टी आहे त्या दिवशी उपाय करा. पण 10 ते 15 मिनिटं मालिश करून त्याच्यानंतर अर्धा तास मालिश करून डोकं तसंच बांधून ठेवायचंय. आणि अर्धा तास मालिश करून डोकं तसंच ठेवलं ना त्याच्यानंतर आपल्याला कोमट पाणी डोकं धुवायचंय. कडक पाणी धुवायचं नाही किंवा गार पाणी पण धुवायचं नाही. गार पाणी का धुवायचं नाही का तर तुम्हाला सर्दी होईल त्यामुळं तुम्ही गार पाणी धुतलं ना तरी चालतंय. गार पाणी धुतलं तरी चालतंय. पण आता कसे थंडीचे दिवस आहेत आणि हे डोक्याला लावल्याच्या नंतर डोकं पण आपलं थोडं गार पडतं. त्यामुळे ना आपल्याला काय करायचंय एकदम गार पाणी डोकं धुवायचं नाही. आणि तुम्हाला खरं सण होत असलं ना की गार पाण्याने डोकं धुतलेलं तर तुम्ही गार पाणी डोकं धुवू शकताय.
कारण की जितकं गार पाणी किंवा कोमट पाण्याने तुम्ही डोकं धुताल ना तेवढे तुमची केस गळती कमी होईल. त्यामुळे आपल्याला हे मिश्रण सगळं लावलं ना एकदम कडक कडक पाण्याने डोकं धुवायचं नाही. कोमट पाण्याने डोकं धुवा आणि त्यानंतर आठवड्यातनं 3 दिवस हा उपाय करा. आणि 3 दिवस केला ना हा उपाय आठवड्यातनं तर तुम्हाला बऱ्यापैकी चांगला रिझल्ट दिसायला चालू होईल. आणि ज्या टायमिंग पर्यंत आपली केस गळती कमी होत नाही तोपर्यंत हा मिश्रण तुम्ही डोक्याला लावत राहा. पण 3 दिवस आठवड्यातनं लावलं ना का लगेच तुम्हाला रिझल्ट कळायला चालू होईल की आपले केस गळती किती कमी झाली ती. मग त्याच्यावरनं कुणाची केस गळती लेच असते त्यामुळे थोडासा टाइम लागल आणि कोणाची केस गळती थोडीशी असते त्यामुळं लगेच पण बंद होईल असं आहे. त्यामुळे तुम्ही हे मिश्रण तयार करा आणि आपल्या डोक्याला लावा आणि मग त्याच्यानंतर मला 3 दिवस आठवड्यातनं लावा. त्याच्यानंतर रिझल्ट कळाल्याच्या नंतर मला कमेंट करून सांगा. तर हा माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.